पण आपण बऱ्याचदा असं वाचतो ना की मोबाईलचा स्फोट झाला, आग लागली, तर ते कशामुळे होतं? ओव्हर हिटिंगमुळे होतं. मोबाईलचा स्फोट झाला. आपण काय करतो, ओव्हरनाईट आपण चार्जिंग्स करतो मोबाईल्सला. चार्जिंग केल्यामुळे त्याची लाईफ असते बॅटरीची. आपण बॅटरीची लाईफ जसं प्रत्येक गोष्टीला वॉरंटी असते, 1 वर्षानंतर ती चेंज करायला पाहिजे. आपण मोबाईल 1-1, 2-2 वर्ष वापरतो. आपण ते ओव्हर हिटिंग केल्यामुळे त्याचा ब्लास्ट व्हायचे चान्सेस असतात आणि त्याच्याने ती फायर कॅच होऊ शकते. असं एक रिसेंटली एक्झाम्पल झालं होतं पिंपळा सौदागरला. मला सांगायला आवडेल की एक जो टेनंट होता त्यांनी इस्त्री करायची होती त्याला कपड्यांना आणि त्यांनी बेडवरच इस्त्री करायला ठेवली होती ती इस्त्री आणि त्याला मे बी काही फोन आला असेल, तो निघून गेला आणि ती इस्त्रीचं बटन ऑनच होतं. म्हणजे प्रेस करताना तो बाहेर गेला आणि दरवाजा लॉक करून तो गेल्यानंतर ती गरम झाल्यामुळे पूर्ण त्याचं घर पेटलं. आणि फॉर्च्युनेटली तिथले चेअरमन माझ्या ओळखीचे असल्यामुळे, मी जवळपास राहतो असल्यामुळे मला त्यांनी फोन केला की अरे गौरव, तू येऊ शकतोस का, की जो मोठा इन्सिडेंट झाला, फायर ब्रिगेडला आम्ही इन्फॉर्म केलं आहे, पण तू काही मदत करू शकतो का? तर मी आणि माझी टीम जवळपास असल्यानं आम्ही गेलो. आम्ही गेल्यानंतर लिटरली पूर्ण घर जळायला 10 ते 12 मिनटं लागली. ते काही व्हिडिओज आहे माझ्याकडे, मी बघितल्यानंतर ते. आणि त्यावेळेस मला माहिती आहे की आग लागल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला जेव्हा एंट्री करायची, आग विझवायची आहे, तर आगीमुळे माणसं मरत नाही, फक्त 20%च मरतात ते स्मोक इनिलेशनमुळे. म्हणजे तुम्ही जगातल्या पार्टीचं स्टॅटिस्टिक जर बघितलं, स्मोक इनिलेशन सर्वात डेंजरस. म्हणजे तुमची कपॅसिटी 100वरनं 10%वर यायला वेळ लागत नाही. कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोक्लोरो फ्युम्स जे इमिट्स होतात, तुम्ही जर इनहेल केल्या 10 सेकंद तर तुमची कपॅसिटी 100वरनं 10%वर येते. म्हणजे तुम्ही किती पण मोठे फायर फायटर असाल, तुम्ही ती आग विझवण्यामध्ये अयशस्वी राहाल. सिम्पल भाषेत एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं की आपण टायर जाळलं आहे कधी, टायर जाळल्यानंतर आपण त्या जवळून जर गेलो तर तुम्ही तो स्मोक जर इनहेल केला तर तुम्हाला सफोकेशन होतं. तर फायरमध्ये बघा ना, तुम्ही एक कंपार्टमेंटमध्ये अडकला आहे आणि तो सगळा स्मोक तुमच्या हात जातोय, तुम्ही इव्हॅक्युएट करू शकत नाही. तर तुम्हाला सगळ्यात पहिले रुमाल ओला करायचा आहे, तुमच्या भोवती बांधायचा आहे आणि नंतर तुम्हाला इव्हॅक्युएट करायचं आहे. 2 प्रकारे तुम्हाला, एक तर इव्हॅक्युएट करणारे लोक असतात आणि एंट्री करणारे लोक असतात. तर फायर ब्रिगेडवाल्यांकडे स्पेशल मास्कच असतात, त्यामुळे ते प्रश्नच नाही. जर तो लेमॅनला जर एंट्री करून ती आग विझवायची, तर तुम्हाला सगळ्यात पहिले एक कापड ओला करून तुमच्या नाकाभोवती बांधायचं आहे आणि नंतरच एंट्री करायचं आहे. काय होतं त्याच्यामुळे यू विल गेट द फिल्टर ऑक्सिजन. कार्बन पार्टिकल विल रिमेन ऑन युअर क्लॉथ्स. ओलं केल्यामुळे काय होतं, आपण कोरोनात इनहेलेशन होत नाही. मग तुमचं कार्बन मोनॉक्साईड गॅस जो असतो, कार्बन पार्टिकल तुमच्या ओल्या ज्या रुमालावर अटकतात, यू विल गेट द फिल्टर ऑक्सिजन. तो ऑक्सिजन गेल्यामुळे तुमची कपॅसिटी ॲज इट इज राहते आणि तुम्ही ती फायर करू शकतात. सो बेसिकली मी एंट्री केली आणि मी ती आग विझायचा प्रयत्न केला. तो सर्व संपलं होतं आणि बॅड एक्सपिरियन्स असा होता माझ्या लाईफमध्ये तो. ती आग तर विझवली, आटोक्यात आली, पण जसं आम्ही टाकीतलं पाणी संपल्यानंतर बाजूच्या बिल्डिंगला गेलो, तिथून कनेक्शन्स घ्यायला गेलो, तर तिथल्या बाजूचा एक व्यक्ती होता. तर तो म्हणाला की यार पाणी नाही आ रहा है 3 महीने से. उन्हाळा चालू होता आणि ती आग उन्हाळ्यात लागली होती. तर पाण्याची तुटवडा असतो पुण्यामध्ये, पाण्याचा तुटवडा असतो, टँकरने पाणी भरत असतात. तर मला नाही यार, वो बिल्डिंग में आग लगी, तू हमारे बिल्डिंग का पानी की यूज़ कर रहे हो, तुम उधर का ही पाणी यूज करो. आणि दुसरं एक आजी आजोबा होते 5व्या फ्लोअरला. त्यांना आम्ही वरती जाऊन म्हटलं की 4th फ्लोअरला आग लागली, आपल्याला इव्हॅक्युएट व्हायचं आहे. त्याने खाली आग लागली, आम्हाला काय करायचं आहे. सो असं पण एक्सपिरियन्स मी अनुभवला. म्हटलं आग खूप मोठी. जेव्हा त्यांच्या मुलींनी ती बघितले की खूप मोठे धूरचे लोड्स आले, मग तेव्हा त्यांना ते सिरियसनेस कळाला आणि तेव्हा ते इव्हॅक्युएट केले. तर अशा प्रकारचा मी तेव्हा इन्सिडेंट अनुभवलेला आहे फायर फायटिंगमध्ये. पण पाणी नसेल तर काय करायचं? पाणी नसेल तर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे की फायर ब्रिगेडला कॉल करून तुम्ही फायर ब्रिगेड बोलवू शकतात. एक्सटिंग्विशर्स पण असू शकतात तुमच्याकडे. ऑक्सिजन कट कसं करू शकतो आपण त्याच्यावर भर दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या काहीच गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट ऑप्शन सांगितला की सगळ्यात महत्त्वाचा आपला जीव वाचवायचा आहे आणि बाहेर पडायचं आहे. तसंच जीव वाचून तुम्ही एका सेफ जागेला आल्यानंतर ती आग सगळं जळून गेल्यानंतर आपण सगळं पुण्याने प्रस्थापित करू शकतो. जीव आपला वाचल्यानंतर आपण पूर्ण कंपनी प्रस्थापित करू शकतो, पूर्ण आपलं घर प्रस्थापित करू शकतो. पण आपण तिथं अडकून आपल्या त्यात जीव अडकवला. मी बरेचसे लोक बघितले, मी मॉकड्रिल करतो, आम्ही जे मॉकड्रिल करताना सिरियसनेस पण नसतो बऱ्याचशा लोकांमध्ये. त्यांच्यासाठी एक एंटरटेनमेंट शो असतो 30 मिनिटाचा की अरे चला ट्रेनर आला आहे कोणीतरी. आणि मग ते जेव्हा इव्हॅक्युएशन आम्ही प्रोसेस चालू करतो तर त्यावेळेस ते मोबाईल्स बघत असतात, आरामशीर इव्हॅक्युएट करतात. तो सिरियसनेस आपल्या इंडियामध्ये आला नाही आहे. तुम्ही जपानमध्ये गेलात तर तिथं 3rd स्टँडर्ड to 4th स्टँडर्डपासूनच त्यांना भूकंप आल्यानंतर काय करायला पाहिजे, फायर इन्सिडेंट झाल्यानंतर काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी तिथे शिकवल्या जातात. आपल्या इंडियामध्ये ते कल्चर नाही आहे, आपल्या इंडियामध्ये ते अजून शिकवलं जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा हे प्रॅक्टिकल शिकवतात ना, हे ॲप्लिकेशन कधी कामात येतं किंवा असं इमर्जन्सीमध्ये तुम्ही अडकला
तेव्हा तुम्हाला ॲप्लिकेशन कामात येतं. तसं एक साधारण एक्झाम्पल झाल्याचं म्हणजे की झेन सदावर्ते नावाची एक मुलगी होती. जसं मुंबईला एक आग लागली क्रिस्टल टॉवरमध्ये, तर तिने शाळेमध्ये एक तिचा प्रयोग होता. त्या प्रयोगासाठी तिने फायर ब्रिगेडला अप्रोच केला आणि तिच्या स्कूलमध्ये तिने ट्रेनिंग घेतली होती की फायर झाल्यानंतर नेमकं काय करायला पाहिजे. तर जेव्हा तिच्या बिल्डिंगला आग लागली तेव्हा ती इव्हॅक्युएट करताना तिला आवाज आला की लोक ओरडत आहे का, ती समथिंग हॅज हॅपन. ती उठली आणि गेली तर तिच्या फ्लोअरला आग लागली होती, खालच्या फ्लोअरला, आणि ती आग वर वाढत होती. तिने सर्वांना सांगितलं की पॅनिक होऊ नका. ते महत्वाचं नाही का? हां, सगळे एकदम घाबरून जातात. हां. हे का होतं? जेव्हा तुम्ही ट्रेनिंग घेता वारंवार तुम्ही घाबरून नाही जात. जेव्हा तुम्ही ट्रेनिंग नाही घेत तर तुम्ही घाबरून जातात, कारण की तुम्हाला त्याचं नॉलेज असतं. बॅकएंडला तुम्ही ते कुठेतरी ऐकलेलं असतं की आपल्याला असं करायचं आहे आणि असं इव्हॅक्युएट करायचं आहे. तिने ते ऐकलं होतं शाळेमध्ये आणि तिने काय केलं, सगळे कपडे काढले कपाटातून, ओले केले, जिथं डोअर्स होते, फायर डोअर्स असतात स्पेशली, त्याचा गॅप्स असतो, तिथं गॅप्सला तिने कव्हर केलं. आणि जे काही 8 ते 10 लोक होते त्यांना रेफ्युज एरिया वरच्या फ्लोअरला तिने घेऊन गेले. तिने सर्वांना समजून सांगितलं पॅनिक होऊ नका, आपल्याला काही होणार नाही. त्यांनी सर्वांना ओला मास्क करून जे अवेलेबल असेल तुमच्या हातात, खिशामध्ये रुमाल असतो, कोणाची ओढणी असते, स्कार्फ असतो, तो ओला करा, तुमच्या नाकाभोवती बांधा आणि तुम्ही नियरेस्ट प्लेसला ओपन टू द एअर, म्हणजे तो टेरेस असो या रेफ्युज एरिया असो, तिथं जाऊन तुम्ही बसा. नंतर मग तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल की क्रेन फायर फायटिंगवाले आले, त्यांनी क्रेननी त्या 12 लोकांना वाचवलं. शी गॉट अ शौर्य पदक इन 2018. हे का शक्य झालं की तिने कुठेतरी तिच्या बॅक ऑफ द माइंड ही शाळेमध्ये ट्रेनिंग घेतली होती. म्हणजे ट्रेनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, की तुम्ही ही प्रत्येक वेळेस ट्रेनिंग घ्यायला हवी. फायर फायटिंगची प्रत्येक 6 महिन्याला तुमचं नॉलेज ब्रशअप करायला पाहिजे. आपण नाही म्हणत की आपल्यासोबत इन्सिडेंट होईल, पण मे बी कोणाच्या आपल्या नियरेस्ट अँड डिअरेस्ट सोबत इन्सिडेंट झाला तर आपल्याला हे ॲप्लिकेशन तेव्हा कामात येईल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.